तुम्हाला पण महाराष्ट्राचं जी फॉर घावन खायचंय? अहो चला की मग ताटात मौसूद घावन आणि साथ द्यायला बटाट्याची भाजी आणि चटणी. हा नाश्ता फार काही बोलणार नाही, पण तो प्रत्येक कोकणी माणसाच्या आठवणीचा पहिला घास आहे बरं का मंडळी. 2 वाटी सरसरीत तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात 3 वाट्या पाणी अगदी मोजून बसलं. त्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आणि छान एकजीव करून असं हलवून घेतलं. तव्याला तेल लावलं आणि गोल गरगरीत घावन सगळ्या तव्यावर पसरून घेतलं. थोडा वेळ वरतून झाकण ठेवलं आणि झालं ना आपलं घावन तयार. सगळ्या कड्या रिकाम्या करायच्या आणि मस्त थपकन पालतं करायचं. काय ते लुसलुशीत घावन आणि त्याच्याबरोबर पिवळा धमक बटाटा, चांगली तडकेबाज फोडणी करायची, कांदा सगळ्याची आणि मस्तपैकी एकजीव करायचं. वरून चवीनुसार मीठ आणि हळद घालायची आणि सगळा हाताने कुस्करलेला बटाटा याच्यात घालायचा आणि सगळा एकजीव करायचा. काय कलर सुंदर आलाय बघा. रश्मीनी तर महाराष्ट्राचं जी फॉर काय सांगितलं, आता महाराष्ट्राचा एच फॉर कोण सांगतंय?